हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट मी घेत आहे इंग्लिश, जे की तुमचे माय इंग्लिश बुक हे जे आहे यामधला आपण आता सेकंड युनिट स्टार्ट करतो आहोत. तर त्यामधला आहे 2.1 व्हेजिटेबल्स. ओके, तर ही एक छोटीशी पोएम दिलेली आहे. सो चला आपण आता बघूया 2.1 व्हेजिटेबल्स. तर स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस आहेत जे मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन मिळेल, तेही तुम्हाला बघता येतील. त्याचबरोबर 4th स्टँडर्डचे मी पेपर्ससुद्धा अपलोड करणार आहेत, सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट, आता हा पेज नंबर 20 वरती तुमचा 2.1 व्हेजिटेबल्स ही एक पोएम दिलेली आहे. त्याचबरोबर खाली काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. आपण स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित बघणार आहोत. ओके, सो इथे बघा, हे आहे आपली ॲक्टिव्हिटी ए. लिसन, रिपीट अँड एन्जॉय. तर इथे आपल्याला ही एक पोएम दिलेली आहे, ही आपण रीड करूया. चला. कॅरेट्स अँड पंपकिन्स, कॅबेज अँड पीज. ओके, कॅरेट्स म्हणजे काय? गाजर. पंपकिन्स म्हणजे भोपळा. कॅबेज म्हणजे आपलं फुलकोबी. अँड पीज म्हणजे हिरवा वाटाणा. ओके, बिग ब्राऊन पोटॅटोज म्हणजे बटाटेज. लॉंग ग्रीन बीन्स. लॉंग ग्रीन बीन्स म्हणजे जे घेवड्याची शेंग असते त्याला आपण बीन्स म्हणतो. स्पिनॅच अँड कॉर्न. स्पिनॅच म्हणजेच काय? पालक जुडी, पालकची भाजी. अँड कॉर्न म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कणीस. लेट अस ट्राय देम टू. तर हे सगळे आपल्याला आपण ट्राय करू. सो मेनी व्हेजिटेबल्स गुड फॉर यू. तर जे वेगवेगळे व्हेजिटेबल्स आहेत हे आपल्यासाठी कसे आहेत? आपल्या हेल्थसाठी ते चांगले आहेत. ओके, सो ही छोटीशी अशी एक पोएम होती, कॅरेट्स अँड पंपकिन्स. चला, आता तुम्ही माझ्याबरोबर हे म्हणण्याचा ट्राय करायचा आहे. कॅरेट्स अँड पंपकिन्स, कॅबेज अँड पीज, बिग ब्राऊन पोटॅटोज, लॉंग ग्रीन बीन्स, स्पिनॅच अँड कॉर्न. Let us try them too. So many vegetables good for you. Right? तर ही होती आपली ए ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये लिसन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्यवस्थित ऐकून घ्यायला सांगितलं होतं. देन रिपीट अँड देन एन्जॉय. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया बी. लुक, लिसन अँड से. ओके, तर इथं वेगवेगळे व्हेजिटेबल्सचे पिक्चर दिलेले आहेत, त्याच्या खाली त्याची नावं सुद्धा दिली आहेत. इथे हा जो मध्ये बॉय आहे हा का म्हणतो? आय लाईक व्हेजिटेबल्स. ओके, तर त्याला व्हेजिटेबल्स खूप आवडतात. तर या ठिकाणी आपण कसं म्हणणार बघा? आय लाईक ब्रिंजल. आय लाईक कॅरेट. ब्रिंजल म्हणजे काय? वांगे. आय लाईक पंपकिन. आय लाईक टोमॅटो. आय लाईक पोटॅटो. आय लाईक कॉलीफ्लॉवर. आय लाईक स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजेच पालक जुडी. ओके, त्याचप्रमाणे इथं सुद्धा व्हेजिटेबल्स आहेत, ते सुद्धा आपण म्हणू शकतो. आय लाईक रॅडिश म्हणजेच मुळा. देन आय लाईक लेडी फिंगर्स म्हणजे जी भेंडी असते ती. आय लाईक बिटर गोड. ओके, म्हणजे कारलं हे सुद्धा कोणाकोणाला आवडू शकतं. तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सची सुद्धा नावं तुम्हाला जे आवडतात ते सांगू शकता. इथं त्यांनी प्रॅक्टिस दिली आहे. आता सपोज टीचर तुम्हाला क्वेश्चन करतायत, विच व्हेजिटेबल डू यू लाईक? त्यावरती तुमचं काय आन्सर असणार आहे स्टुडंट? आय लाईक कॅरेट. किंवा काही स्टुडंट्सना ब्रिंजल आवडत असेल तर ते म्हणतील आय लाईक ब्रिंजल. काहींना पोटॅटोची भाजी आवडते तर ते म्हणणार आय लाईक पोटॅटो. ओके, सो ज्याला जे जे व्हेजिटेबल्स आवडतात त्याप्रमाणे आन्सर दिलेलं आहे. तर स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सी ॲक्टिव्हिटी, लिसन अँड ॲक्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात, इथे एक तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे जी तुमच्या क्लासरूममध्ये तुम्हीही करू शकता. जम्प राईट इफ यू लाईक अँड जम्प लेफ्ट इफ यू डोंट लाईक. ओके, जर तुम्हाला आता सपोज या पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे? हे तुमचे क्लास टीचर आहेत. या क्लास टीचरच्या हातामध्ये इथे वेगवेगळे व्हेजिटेबल्सचे काही बोर्ड बनवलेले आहेत, काही कार्ड्स बनवलेले आहेत. राईट, तर ते तुम्हाला कार्ड्स दाखवतील
आणि तुम्ही एका लाईनमध्ये एका क्यूमध्ये उभे राहायचं आहे. तर ज्या स्टुडंटला जे व्हेजिटेबल आवडतं त्यांनी राईटकडे जंप करायची आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी लेफ्टकडे जंप करायची. ओके, सो ही ॲक्टिव्हिटी खूप सोपी आहे बघा. लेफ्ट डोंट लाईक म्हणजे ज्यांना आवडत नाही ते व्हेजिटेबल त्यांनी लेफ्ट, ज्यांना आवडते लाईक त्यांनी राईट. तर इथे बघा, इथे वेगवेगळे कार्ड्स टीचर हे हातामध्ये घेत आहेत आणि तिथे हे स्टुडंट्स असे क्यूमध्ये उभारलेले असणार आहेत. तर ज्यांना आवडतं त्यांनी लेफ्टकडे जंप केलेली आहे, ज्यांना आवडत नाही त्यांनी राईटकडे जंप केलेली आहे. ओके, सो ही खूप छान अशी ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये नक्की करून बघा. देन इथे प्रॅक्टिस दिलेली आहे. सपोज टीचरने तुम्हाला क्वेश्चन विचारला, डू यू लाईक अ पायनॅपल? तर तुम्हाला पायनॅपल आवडतं का? तर ज्यांना आवडतं एस त्यांनी राईटला जंप करायचे आहे आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी लेफ्टला जंप करायचे आहे. बस इतका सोपा गेम आहे हा. ओके, तर स्टुडंट नेक्स्ट आपण बघूयात. आता या ठिकाणी काही मी व्हेजिटेबल्स विथ पिक्चर, त्यांचे स्पेलिंग, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन काय असतं, कसं म्हणायचं असतं हे आपण इथे बघणार आहोत. थोडक्यात आपण इथे व्हेजिटेबल्सची इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. सो इथे फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं आहे कॅरेट. कॅरेट म्हणजेच गाजर. नेक्स्ट पिक्चरमध्ये दिसतं आपल्याला कॅबेज म्हणजेच आपला फुलगोबी. देन अनियन, अनियन म्हणजे कांदा. ब्रोकोली, सो ब्रोकोली ही एक काय आहे, भाजी आहे. देन पोटॅटो म्हणजे बटाटा. पंपकिन म्हणजे आपला जो मोठा भोपळा, लाल भोपळा असतो त्याला आपण काय म्हणतो, पंपकिन म्हणतो, राईट. देन टोमॅटो, ऑल नोज तो टोमॅटो. कुकुंबर, कुकुंबर म्हणजे काकडी. आणि गार्लिक म्हणजे लसूण. ओके, सो जे बेसिक्स व्हेजिटेबल्सचे इंट्रोडक्शन होतं ते आपण इथे या ठिकाणी घेतलं आहे. स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. आता नेक्स्ट एक ॲक्टिव्हिटी आहे ती आपण इथे करायची आहे. तर इथे काय क्वेश्चन दिला आहे, व्हॉट कम्स नेक्स्ट इन अ पॅटर्न. तिथे काही पॅटर्न दिलेले आहेत. इथे बघा, फर्स्ट आपण पॅटर्न बघूयात. ब्रोकोली आहे, देन कॅरेट. ब्रोकोली देन कॅरेट, ब्रोकोली देन कॅरेट. आता मला सांगा या ठिकाणी कोणता पॅटर्न येणार, ब्रोकोली येणार की कॅरेट येणार? ऑब्वियसली इथे येणार ब्रोकोली. देन सेकंड पॅटर्न आपण बघूयात. इथे आहे कॉर्न. ओके, कॉर्न देन पोटॅटो, कॉर्न देन पोटॅटो, कॉर्न देन पोटॅटो. नेक्स्ट इथे काय येणार सांगा, इथे येणार कॉर्न. ओके, सो थर्ड पॅटर्न बघूयात. इथे काय दिसतं आहे, हे ब्रिंजल. नेक्स्ट काय आहे, बीटरूट. अगेन नेक्स्ट आहे बीटरूट म्हणजे एक ब्रिंजल, त्याच्यानंतर दोन आहेत बीटरूट. पुढचा पॅटर्न बघा, ब्रिंजल आणि दोन बीटरूट. ब्रिंजल आणि इथे एक बीटरूट आहे म्हणजे इथल्या जागी आता काय येणार, बीटरूट येणार, राईट. नेक्स्ट फोर्थ पॅटर्न बघूयात. इथे बघा कॅरेट, कॅरेट आणि इथं आहे ऑनियन. तर दोन कॅरेट एक ऑनियन, दोन कॅरेट एक ऑनियन, दोन कॅरेट, इथे येणार ऑनियन. नेक्स्ट फिफ्थ पॅटर्न आहे. इथे काय आहे, कॅबेज आहे हे, राईट. देन हे आहे कॉलीफ्लॉवर, देन बीटरूट. अगेन नेक्स्ट पॅटर्न बघा, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, बीटरूट. नेक्स्ट पॅटर्न चालू होताना इथे स्टार्टिंग कशापासून होणार, कॅबेज. ओके, सो हे एक फॉर द प्रॅक्टिस पर्पज मी घेतलेला आहे. तर चला स्टुडंट, याचबरोबर आपली ही जी व्हेजिटेबल्सची जी पोएम होती ही ते कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू, बाय.